नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की सगळे मार्ग बंद झालेत, कोणीही मदतीला नाही आणि अचानक कोणीतरी अदृश्य शक्ती तुमचा हात धरते? ही गोष्ट आहे अशाच एका दिव्य क्षणाची, ज्या दिवशी स्वतः दयामूर्ती, भक्तवत्सल, अनंतकोटी ब्रह्मांड नायक भक्तांच्या रक्षणासाठी पृथ्वीवर प्रकट झाले. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या कथा, प्रकट दिनी घडलेला दिव्य चमत्कार, स्वामी समर्थांची सत्य आणि प्रेरणादायी कथा, प्रकट दिन विशेष स्वामी महिमा. या सर्व गोष्टी आपण आज व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. काळोखातील आशेचा दिवा. तो काळ होता दुःखांचा. भक्त निराश होते, धर्म ढासळत होता आणि मानवतेला आधाराची गरज होती. लोक देवाला हाक मारत होते, कोणीतरी या, आम्हाला वाचवा. आणि त्या आर्त हाकेला प्रतिसाद मिळाला. दिव्य प्रकट क्षण. एक पवित्र दिवस. वातावरणात अनोखी शांतता, आकाशात विलक्षण तेज आणि अचानक एक तेजस्वी दिव्य महापुरुष प्रकट झाले. डोळ्यात अपरंपार करुणा होती. ते होते स्वामी समर्थ. त्यांच्या आगमनाने भूमी पावन झाली आणि भक्तांच्या जीवनात आशेचा सूर्य उगवला. भिवू नकोस, हा दिलासा. लोक स्वामींकडे धावले, कोणी दुःख घेऊन, कोणी आजार घेऊन, कोणी संकटांनी ग्रासलेले. तर स्वामी फक्त हसले आणि एकच वाक्य उच्चारले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या शब्दांनी अश्रू थांबले, मनाला धीर आला आणि चमत्कार सुरू झाले. चमत्कारांचा वर्षाव. जिथे औषधं अपयशी ठरली, तिथे स्वामींच्या कृपेने आरोग्य मिळालं. जिथे दारिद्र्य होतं, तिथे समृद्धी नांदू लागली. जिथे भांडणं होती, तिथे शांतता फुलली. स्वामी फक्त संत नव्हते, ते चालते बोलते दैवत होते. आजही जिवंत असलेली कृपा. स्वामी आज देहाने आपल्यात नसले तरी त्यांची शक्ती आजही जिवंत आहे. जिथे नामस्मरण होतं, तिथे स्वामींचा वास असतो. जिथे श्रद्धा असते, तिथे कृपा बरसते. या पवित्र प्रकट दिनादिवशी स्वामी तुमच्याकडे फक्त एकच अपेक्षा करतात. मोठ्या पूजा नकोत, महागडे विधी नकोत, फक्त मनापासून घ्या त्यांचं नाव, श्री स्वामी समर्थ. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.